सर्वप्रथम जागतिक सहकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। एकमेका सहाय्य करू अभेधरू सुपंथ म्हणणाऱ्या संतांच्या वाक्याप्रमाणे जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही। माणूस हा समाजशील प्राणी असून तो समाजाशिवाय जगू शकत नाही आणि समाजामध्ये जगत असताना एकमेकांच्या सहकार्यातून निर्माण केलेलं कार्य म्हणजे सहकार। सहकाराचा इतिहास हा जागतिक स्तरावर फार जुना असून 1498 मध्ये सर्वप्रथम द शुअर स्पोर्ट्स सोसायटीची स्थापना करण्यामध्ये आली। तर 1895 मध्ये आंतरराष्ट्रीय गट स्थापन करण्यात आला, ज्या गटाच्या माध्यमामधून या ठिकाणी दरवर्षी 1923 पासून आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा केला जातो। सहकाराचं असणारं महत्त्व लक्षात घेऊन युनोनं 1995 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा साजरा करण्यास सुरुवात केली। आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी दरवर्षी साजरा केला जातो आणि याचप्रमाणे 6 जुलै 2024 या दिवशी आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा साजरा केला जात आहे। हा दिवस साजरा करत असताना या वर्षाची थीम आहे ती म्हणजे सहकार क्षेत्रामुळे सर्वांचे उत्तम भविष्य घडत आहे, अशा स्वरूपाची थीम घेतली असून सहकाराचं असणारं महत्त्व हे अनन्य साधारण स्वरूपाचं आहे आणि हे ओळखूनच 2012 हे सहकार वर्ष या ठिकाणी साजरं करण्यात आलेलं आहे। सहकाराच्या माध्यमामधून या ठिकाणी कृषी क्षेत्राचा विचार केला तर या ठिकाणी 50% अधिक आर्थिक पुरवठा हा कृषी क्षेत्राच्या माध्यमातून केला जातो। तर जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य लोकांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणूनच सहकाराचं असणारं महत्त्व हे अनन्य साधारण स्वरूपाचं आहे आणि या महत्त्वामुळे सहकार दिन हा अतिशय जोमामध्ये व उत्साहामध्ये भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि या उत्साहाचा मुख्य उद्देश असा आहे तो म्हणजे सहकाराच्या माध्यमामधून या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि लोकांमध्ये सहकाराच्या माध्यमामधून या ठिकाणी रोजगार निर्मितीकडे मोठ्या प्रमाणामध्ये व उद्योगाकडे मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याच्या उद्देशामधून या ठिकाणी सहकार दिन साजरा केला जातो। अशा या सहकार दिनाच्या आपणा सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा।